पण सनाउल्लाभाईंनी माझी फजिती केलेली आहे. आज मला मराठीमध्ये त्यांनी प्रबोधन करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि या परीक्षेमध्ये जर मला उत्तीर्ण व्हायचं असेल तर तुमचा सर्वांचा सपोर्ट लागणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सर्वस्वी आणि मुरुडच नसून पूर्ण रायगडमध्ये समाज सुधारणेची चळवळ याला जागृत करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलं, कतारमधील 10 प्रतिष्ठित बिझनेसमॅनमधील मुरुड जंजिरा आणि रायगडचे आमचे डॉक्टर सनाउल्ला घरटकर साहेब यांना आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचा धन्यवाद देऊया. पहिलं कारण सनाउल्ला साहेब फक्त बिझनेसमॅन नव्हेत, फक्त इंजिनियर नव्हेत, फक्त एंटरप्रेनर्स नव्हेत. द मॅन ऑफ अ गोल्डन हार्ट अँड अ मल्टिपल टॅलेंटेड पर्सनॅलिटी. आय फील प्राऊड टू बी हिज फ्रेंड मिस्टर सनाउल्ला घरटकर. आजच्या या शैक्षणिक आणि समाज सुधार कार्यक्रमात उपस्थित सर्व मंडळी, शिक्षण आणि संस्कार या 2 शब्दांविषयी मानवी जीवनात अत्यंत महत्त्व आहे आणि या विषयावरती बोलणं याची मला वाटते इथे गरज भासत नाही. कारण इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती शिक्षणाशी निगडीत आहे. माझे जवळचे मित्र नितीन पवार देखील मला इथून दिसत आहेत. सुंदरसं असं वातावरण आहे. स्टेजवरती ज्या पद्धतीने महत्त्वाची मंडळी बसलेली आहेत त्याच पद्धतीने स्टेज खाली देखील त्याच दर्जाचे आणि महत्त्वाचे विद्वान असे श्रोते आहेत. आज शिक्षण सर्वत्र आहे, पण संस्कार आहेत का असा प्रश्न आहे. आज आपण स्वतःला सुशिक्षित मानतो, परंतु या लोकांच्या गर्दीत माणूस सापडतोय का? या लोकांच्या गर्दीत माणूस सापडतोय का? आणि हाच माझा आजचा विषय आहे. शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल बोलण्यासाठी इथे तज्ज्ञ आणि विद्वान व्यक्ती उपस्थित आहेत. खरं म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या कोकणातील स्टेजची परंपरा आहे त्यानुसार आपल्याकडील जे गेस्ट लेक्चरर्स आहेत ह्याच्यामधून सर्वप्रथम अख्तरुल वासे सर यांनी इथे येऊन एका तऱ्हेने आमच्यावरती मोठा उपकार केला आहे. त्यांचे अनुभव आणि त्यांचं एका तऱ्हेने मार्गदर्शन खरोखरच आम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे. माजी कुलगुरू मौलाना आझाद विद्यापीठ जोधपूर, आम्ही फक्त त्यांचं नाव ऐकत होतो, पण आता एक योग आला सनाउल्ला घरटकर साहेबांच्या निमित्ताने की आम्ही खूपच जवळून त्यांना पाहत आहोत आणि त्यांना ऐकणार देखील आहोत. या अगोदर माझ्या अगोदर ज्याने उर्दूमध्ये उत्कृष्ट पद्धतीने आपले विचार मांडले, एक उत्कृष्ट असा व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पुस्तकाविषयी कतरहून फोन आल्यानंतर बोलताना कधी कधी तास देखील निघून जायचा, पण त्याची कल्पना राहत नव्हती असा व्यक्तिमत्व असे आमचे आजचे माहिर साहेब. वो अपनी गुफ्तार में भी माहिर हैं और किरदार में भी माहिर हैं. त्याच्यातून माननीय श्री सनाउल्ला घरटकर यांच्याबद्दल फक्त बोलताना असंच वाटतंय, तुझसे मिलकर किसी से क्या मिलते, तुझसे मिलकर
किसी से क्या मिलते, कोई तुझ जैसा दूसरा न हुआ, कोई तुझ जैसा दूसरा न हुआ, कोई तुझ जैसा दूसरा न हुआ. समाजात बदल घडवायचा असेल, आपल्या समाजामध्ये जे जुने रूढी आहेत, परंपरा आहेत, त्याच्यामुळे जर समाजाला नुकसान होत असेल आणि त्याच्यामध्ये बदल करायची असेल तर असे व्यक्तिमत्व आमच्यामध्ये असणं अत्यंत गरजेचे आहेत. सनाउल्लाह गरटकर यांनी हे पुस्तक लिहून आमच्या सर्वांवरती एक उपकार केला आहे. कारण परिस्थिती आजची अशी आहे की आपण सुशिक्षित आहोत, पण खरोखरच हाच प्रश्न जर स्वतःला विचारलं की आपण सुशिक्षित आहोत का, तर अनेक प्रश्न आपल्यामध्ये स्वतःहूनच उद्भवतील आणि विचार करण्यासाठी आपल्याला एका तऱ्हेने विचार करावा लागेल. कारण एक दोन प्रसंग तुमच्यासमोर ठेवून मी माझ्या भाषणाची सुरुवात करणार आहे. गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. तारीख 7 ऑक्टोबर 2017. स्थळ चक्क विद्येचे माहेरघर असलेलं शहर पुणे. येथे 15 ते 20 लोकांच्या जमावाने 4 कुत्र्यांना रॉकेल टाकून व 16 ते 20 कुत्र्यांना अन्नविष टाकून मारून टाकले. अहो, कुत्र्यांचं सोडाच. त्याआधी 1 महिना अगोदरची परिस्थिती नांदेडमधील. थोडंसं लक्ष तुमचं माझ्याकडे असू द्या, कारण ही वस्तुस्थिती आपल्यासमोर ठेवून मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. नांदेड येथील प्रसंग. स्वतःच्या सख्या बहिणीला भावाने सुरा घोपसून भर रस्त्यात मारून टाकलं. तोबा गर्दी जमा झाली, पण एकही माणसाचे हात त्या माते फिरू भावाला थांबवू शकला नाही. थांबणार कसे? ते तर घटनेचे मोबाईल प्रक्षेपण करण्यात मग्न झाले होते. घटना क्रमांक 3. रस्त्याच्या बाजूला झाडीत 2 जणांवर खुनी हल्ला झाला. मित्राचा जीव गेला. मुलगी जीवनाच्या आकांताने अर्धमेल्या रक्तबंबाळ अवस्थेत गुडघ्याने सरकत रस्त्यात येऊन मदतीची याचना करायला लागली. परंतु गर्दीमधील एकही व्यक्ती तिच्या मदतीला आला नाही. तिथेही गर्दी जमा झाली होती आणि मोबाईल काढून शूटिंग करण्यात सर्व व्यस्त झाले होते. परिस्थिती बदलत आहे. आपण खरोखरच संस्कारी आहोत का, असा प्रश्न निर्माण होत आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की सनाउल्लाह गरटकर साहेबांनी हा पाऊल उचलला असणार. अहो, शाळेतील शिकणारे 8वीच्या विद्यार्थ्यांना नको त्या गोष्टी, नको त्या पुड्या देत आहेत. ही परिस्थिती समोर आलेली आहे. माहीतच असेल 10वी पर्यंत शिकणाऱ्या मुलांना मोबाईलमुळे त्यांच्यावरती जे काय परिणाम होत आहे, त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी कोण प्रयत्न करणार? शाळेत या शिक्षकांना कॉर्पोरल पनिशमेंट द्यायची नाही, असं शासनाचं धोरण आहे. पालकांना आपल्या प्रेमास किंवा मुलांपासून जे प्रेम असतो त्याच्यातून त्याच्या पोटी अँड्रॉइड मोबाईल त्यांच्याकडे दिलं जात आहे. आणि या परिस्थितीतून त्यांनी स्वतःला कसं वाचवायचं, कारण मोबाईलवरती मिनिटामध्ये काय येतं हे आपल्याला माहीत आहे. या सर्व गोष्टीतून मला फक्त एकच सांगायचं आहे की आपल्याकडे माणसांची गर्दी आहे, पण खरोखरच कोण माणूस आहे किंवा कसं आहे किंवा कशा माणसाची आज समाजाला गरज आहे याची घडण ही अत्यंत गरजेची आहे. ट्रेनमधलं एक प्रसंग तुमच्या समोर ठेवू इच्छितो. वेळ संपला आहे जवळपास, परंतु तुमचं आणि माझं नातं आत्ताच सुरू झालेलं आहे. सनाउल्लाह भाई, फक्त 2 मिनटं तुमच्याकडून जर दिलात
तर म्हणजे तुमचा आभार होईल. ट्रेनमध्ये प्रवास करताना एका मुलीचे दोन्ही पाय कापले गेले. रक्तात रुतलेली मुलगी जोगेश्वरी आणि अंधेरी या दरम्यान रुळावरती तासनतास आहे, रडत आहे. आपली डायरी तिने समोर केली. माझ्या घरी फोन करा आणि माझ्या घरच्यांना सांगा की माझी ही परिस्थिती आहे. पण एकही व्यक्ती त्याच्या घरी फोन करण्यासाठी तयार नाही, कारण नंतर पोलीस इंट्रोगेशनसाठी आणि इन्व्हेस्टिगेशनसाठी त्याला जावं लागेल. आणि ती मुलगी माहीतच आहे तुम्हाला, जिचं नाव आजची ती MD डॉक्टर आहे, रोशन जहा तिचं नाव आहे. जर तिने आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहून आत्मविश्वास जर तिचा संपला असता त्याचवेळी, तर आता दोन्ही पाय नसून सुद्धा ती MD डॉक्टर आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक प्रसंग असे आहेत. कुठे गेला आपला माणूस, कुठे हरवला तो आपला माणूस. या परिस्थितीत एका कवीने म्हटलं आहे की बंदूक रक्षकांची बनवेल भक्षक आम्हा, झोपेल भयमुक्त अशी एक रात्र नाही. झोपेल भयमुक्त अशी एक रात्र नाही. माझाच देश आता माझ्यात राहत नाही. माझाच देश आता माझ्यात राहत नाही. गर्दीत माणसाच्या माणूस जात नाही. गर्दीत माणसाच्या माणूस जात नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या सर्व नावं जी आहेत, यांना सर्वांना जिथपर्यंत आपण जमिनीमध्ये गाडत नाही आणि भारतीय म्हणून एक नवीन संकल्पना आपल्या समोर येत नाही, तिथपर्यंत आपल्यामधील जो माणूस आहे तो आपल्याला दिसू शकणार नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या नावाखाली आपण विभाजन केलेलं आहे. आणि त्याचमुळे मी सांगू इच्छितो कि मस्जिद, मंदिर, गिरजाघर में बांट लिया भगवान को. मस्जिद, मंदिर, गिरजाघर में बांट लिया भगवान को. धरती बांटी, सागर बांटे, अरे मत बांटो इंसान को, मत बांटो इंसान को, मत बांटो इंसान को.